आयुष्यातील काही स्वार्थी नाती. बरं झालं श्रीराम वानरसेना घेऊन लंकेला गेले होते. त्यांनी जर माणसांना नेलं असतं तर लंकेतील सोनं पाहून अर्धी लोक तर रावणाच्या पक्षामध्ये गेली असते. जर आपल्या लोकांनी साथ सोडली असेल तर समजून घ्या की त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालं आहे. जे मनाने चांगले असतात, स्वार्थी लोक त्यांचा खूप फायदा घेतात. लोकांना बदलताना पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जे बदलले आहेत त्यांच्या आयुष्यापासून दूर जा. त्रास या गोष्टीचा होत नाही की नशिबाने धोका दिला. त्रास तर या गोष्टीचा होतो की ज्यांच्यावर विश्वास ठेवला धोका त्यांनीच दिला. ज्या लोकांनी तुम्हाला आपलं मानून सोडून दिलं त्या लोकांचे नेहमीच आभार माना, कारण त्या लोकांमुळेच तुमच्या लक्षात येईल की आपली वाटणारी प्रत्येक गोष्ट ही आपली नसते. बुद्धिमान माणूस स्वतः आणि देवाच्या शिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही. जसजसे कलियुग येईल तसतसे माणूस जास्तीत जास्त स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी तुमचे पाय पकडेल आणि गरज संपली की तुम्हाला ओळखायलाही नकार देईल. जे सोडून गेले त्यांना आठवत बसू नका आणि जे नजरेतून उतरले त्यांना परत नजरेत उठवण्यासाठी वेळ वाया घालवू नका. नात्यांना प्रत्येक वेळी वाचवण्याचा ठेका फक्त तुम्हीच घेतलेला नाही. समोरच्या व्यक्तीला पण नातं टिकवण्याची काळजी असेल तर कदर त्यांनी पण केली पाहिजे. आधार माणसाला आळशी बनवतो आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात. म्हणून स्वतःची ताकद ओळखून त्याच्यावर जगायला शिका. तुम्हीच तुमचे चांगले मित्र होऊ शकता. नातेवाईक तुम्हाला म्हणतात आयुष्यामध्ये खूप प्रगती करा, पण मनात विचार आला की नातेवाईक तुमची प्रगती सहन करू शकतील का? दुश्मन तेव्हा सफल होता जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच कोणाचा तरी हात असतो. कोणाचंही मन दुखावणं समुद्रामध्ये फेकलेल्या एका दगडासारखं आहे. तो दगड समुद्रामध्ये किती खोल जाईल याचा अंदाज लावणं अवघड आहे. जर तुम्हाला कोणाचा स्वभाव पाहायचा असेल तर त्याला सन्मान द्या. कोणामधील गुण पाहिजे असतील तर त्याच्याबरोबर वेळ घालवा. कोणत्याही व्यक्तीची नियत पाहिजे असेल तर त्याला कर्ज देऊन पहा आणि त्याची सवय पाहिजे असेल तर त्याला मोकळीक देऊन पहा. कोणतीही व्यक्ती फक्त एकाच गोष्टींमुळे एकटी पडते, जेव्हा त्यांचे स्वतःचे लोक त्याला साथ देणं सोडून देतात. तुमचे दुःख तुमचेच राहतात, तुम्ही कितीही कोणाला सांगितले तरीही. तुम्हाला कोणासमोरही तुम्ही चांगले असल्याचा पुरावा द्यायची गरज नाही. तुम्ही त्यांच्यासाठी अनमोल आहात जे तुम्हाला समजून घेतात. तुम्हाला आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी ध्येय ठेवा. फक्त श्वास घेत वेळ वाया घालवणं आयुष्य नसतं. ज्याच्याजवळ आपले लोक असतात ते त्यांच्याबरोबर भांडण करत असतात, पण ज्याच्याजवळ आपले लोक नसतात ते त्यांना भेटण्यासाठी तळमळतात. माणसाची जिद्दच अशी असते की ती त्याला मोठं बनवते पण आणि बिघडवते पण. कोणत्याही व्यक्तीने दिलेला धोका तर आपण विसरून जातो, पण त्या माणसाला कधीही विसरू शकत नाही ज्याने धोका दिला. गेलेला वेळ चांगला किंवा वाईट कसाही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. लक्ष तुमच्या येणाऱ्या वेळेवर द्या. कोणत्याही गोष्टी पटकन स्वतः समजून घेतल्या तर प्रश्नच नाही, पण त्याच गोष्टी आयुष्याने शिकवल्या तर रडायची वेळ येईल. ज्याची इच्छा केली ती गोष्ट मिळणे म्हणजे सफलता आहे, आणि जी गोष्ट मिळाली त्यात समाधानी राहणे ही प्रसन्नता आहे. आयुष्यामध्ये काही लोक जवळ येतील तर काही दूर जातील. खूप कमी लोक अशी असतील जे स्वार्थाशिवाय तुमच्याबरोबर नातं निभावतील. माणूस नेहमी अडचणीच्या काळात शिकतो, आनंदामध्ये तर तो आधी मिळालेला धडा विसरून जातो. हे जग फक्त आनंदामध्येच तुमची साथ देतं, म्हणून तुमचे अश्रू आणि दुःख नेहमी लपवून ठेवा. बोललेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा कधीही परत येत नाही. दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.